दीपेश चौधरी आणि त्यांच्या सोबत त्यांचे छोटे बंधू यश चौधरी, हे दोन चौधरी बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील आणि त्याला टक्कर देण्याकरिता टीम सुमित डेकळे आणि कंपनी, एका बाजूला व्यावसायिक खेळाडूंचा भरणा असलेला पाटील ब्रदर्स चॅलेंजर पुरापाडा, तर दुसऱ्या बाजूला सफाळे परिसरातून आपल्या गावाचा दबदबा निर्माण करणारे मथाणेकर अर्थातच शिवान स्पोर्ट्स मथाणे, हे दोन संघ एकमेकांच्या समोर उभे टाकणार आहेत। सामन्याला सुरुवात होईल। एकंदरीत जर आपण पाहिलात तर ड्रोनच्या माध्यमातून एक कॅमेरा टिपण्याचं दृश्य आपण जर पाहिलात तर अगदी जबरदस्त असं मैदान जे तयार केलंय, खूप सारी मेहनत या मैदानाकरिता घेतली गेली समस्त मालवडेकरांच्या वतीनं, आणि तेव्हा कुठे जाऊन एक आखीव रेखीव ही खेळपट्टी आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं। चला, सूचना आयोजकांच्या आहेत की या सेकंड इनिंग मध्ये आपल्याला बॅटिंग करणार आहेत, त्यामुळं टीम पाटील ब्रदर्स चॅलेंजर पुरापाडा बॅड लाईटचं कोणतंही कारण आयोजक ऐकून घेणार नाहीत, त्यामुळे आपण लवकर लाईट ऑपरेटर्स लाईट थोड्या बंद ठेवा, कारण समोरच्या बाजूच्या लाईट्स आहेत त्या मैदानामध्ये त्रास देतील। हा, लाईट्स बंद करा फक्त। चला, एकदा सामन्याला सुरुवात होण्याआधी एकदा जोरदार आवाज देऊया, सगळ्यांनी हात वर करा, बोला गणपती बाप्पा। पहिला बॉल ग्रँड फिनालेचा प्रथमेश ठाकरेचा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये क्षेत्ररक्षक कुणाल मांजे झेलच्या दिशेनं नो मॅन्स लँड मध्ये पडत असताना 2 धावा पूर्ण होतील। दुहेरी धावेने धावफलकावरती धावांचा श्री गणेशा। पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर जबरदस्त आपण पाहतायत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला। यश चौधरी क्रॉस बॅटचा जरूर वापर केला गेला होता आणि सरळ चेंडू निघून जातोय। 2 रन्स मिळतील। चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट। वेळेला आपण पाहताय 360 डिग्री मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता। व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर। 3 रन्स आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर जो झेल टिपेल प्रेक्षक वर्ग त्याला एक एमसीसी कॅप, एमसीसी ब्रँडेड कॅप, एमसीसी ब्रँडेड कॅप आपल्याला पाहायला मिळेल। जावेदचा बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, डॉट बॉलची सांगता होती। 3 रन झालेले आहेत। षटक क्रमांक पहिला आपण पाहतायत। 3 रन्स ऑन साइडला, खूप चांगला फटका तर आहे। फिल्डर येत आहेत रोशन, परंतु रोशन चुकी करतायत त्या ठिकाणी। कॅच ड्राफ्ट आणि 2 रन्स पळून पूर्ण केल्या जात आहेत। एका साइडला शिवांश स्पोर्ट्स मथाणे टीम आजच्या दिवसातून पुढे येत असताना फायनल मध्ये प्रवेश केला आणि एका साइडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय पाटील ब्रदर्स चॅलेंजर पुरापाडा, सुमित मिसाळ आणि एका साइडला अथर्व पाटील। अशा पद्धतीने आपण पाहतायत जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय। यस, निश्चित चांगला सामना। यावेळीचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केलाय, गॅप मध्ये चाललाय चेंडू, इंटू द गॅप वेगानं यशला थांबवलं। यावेळेस मात्र दीपेशनं चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं। या दोघांवरती नजरा ठेवा, हे 2 भाऊ आहेत ना मैदानाच्या आतमध्ये, दीपेश आणि यश, या दोघांवरती नजरा राहू द्यात, कारण बॅट मधून मोठे फटके नाही आले ना तर वेळेला उपयुक्त धावगती कशी ठेवायची आणि ती देखील धावून हे त्यांना चांगलं माहिती आहे। आणि कोण विसरेल मगाची धावगती दीपेश चौधरीची, ज्यानं 3 धावा पळून काढल्या। ऑन साइडला खेळला गेलाय, फटका तर छान आहे, सरळ चेंडू निघून जाईल। फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत कुणाल मांजे, कोणतीही चुकी करणार नाहीयेत। ब्रँड ऑफ सावरोली। झेल मात्र अतिशय उत्कृष्टरित्या कंप्लीट केलाय। कुणाल मांजेला कोण विसरेल, एसपी बॉईजच्या त्या स्पर्धेमध्ये अगदी चिखलाच्या डबक्यामध्ये सूर मारून घेतलेला प्रशांत घरतचा झेल, आणि अगदी प्रशांतनेही हात उंचावत केलेलं त्याला अभिवादन, आणि तसाच झेल त्याच्या भावानं या अगोदरच्या सामन्यामध्ये कंप्लीट केला पंकज मांजेनं। तो देखील एक अविस्मरणीय झेल राहिलाय। सातत्यानं या झेलांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे, कारण जर पाहिलात तर ज्यावेळेस क्षेत्ररक्षक पाठीचा कणा बनतो गोलंदाजाचा, त्याच वेळेस गोलंदाजाच्या यादीमध्ये ते आपल्याला विकेट्स पाहायला मिळतात। असा पाठीचा कणा जवळजवळ 12 वर्ष जो भारतीय महिला क्रिकेटचा राहिला, तो यष्टीरक्षक सुलक्षणा मॅडम आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात। तब्बल 5 महिला वर्ल्ड कप ज्यांच्या नावावरती खेळण्याचा कारनामा आहे। यावेळेचा बॉल कट केलाय, चालला चेंडू मागच्या दिशेनं, अक्षय कासार थोडासा फंबल झाला, त्याचा फायदा लगेचच उचलला। 2 धावा मात्र पूर्ण होतील। दुहेरी धावाने साहिलचं धावफलक वधारत आहे, दुहेरी धावेनं शिवांश स्पोर्ट्स मथाणेचं धावफलक वधारत आहे। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती प्रमोद सर 1 बाद 8।
स्थिती मात्र यावेळेला 8 रन आपल्याला पाहायला मिळते. शिवांश स्पोर्ट्स मताने या टीमची पाटील ब्रदर्स चॅलेंजर पुरापाडा ही टीम आपल्याला पाहायला मिळते. ओपन गटातून आलेला हा संघ एका साईडला आपण पाहतायत वाडवळ संघ, म्हणून आजच्या दिवसामध्ये तो संघ पुढे येताना पाहायला मिळतोय. अतिशय चांगलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं आणि प्रत्येक गोष्टी सोयी सुविधा या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या खेळाडूंना सुद्धा पुरवल्या गेल्या. त्याचप्रमाणे आपण पाहताय संपूर्ण ऑफिशियल टीमला आपण पाहताय चांगल्या पद्धतीने यावेळेला आपण पाहू शकाल त्या सर्व काही गोष्टी पुरवल्या गेल्या. खरोखरच मानाचा मुजरा आहे या स्पर्धेला. हे ड्रोन कॅमेऱ्याचे फितीत केलेले क्षणचित्रे डीबीएन लाईव्ह आपण पाहतायत. समोर ऑन स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. जे श्रोते जोडले गेले असतील ते सुद्धा म्हणत असतील वा काय मैदान आहे आणि काय आयोजन पाहायला मिळतं आणि काय प्रेक्षक वर्गांचा गराडा आपल्याला पाहायला मिळतोय. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. निश्चित ऑल इज वेल असंच म्हणावं लागणार आहे. फलंदाजीमध्ये थोडंसं ऑल वेल नाहीये शिवान स्पोर्ट्स मथाणे करिता, कारण धावसंख्या थोडी कमी आहे. 10 ते 12 धावा बनवायच्या हा त्यांचा मनसुबा होता. यावेळेस मात्र पुनश्च एकदा स्ट्रायकर इनकडे सज्ज होतोय. तो अर्थातच छोटा पॅकेट बडा धमाका यश चौधरी अक्षय कासारचा चेंडू. यावेळेचा चेंडू खोलात हाताळला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु तेवढं प्रॉपर कनेक्शन नव्हतं. सुमित डेके चेंडूवरती जातील. तदवर घेतली गेली एक धाव. धावपलकावरती वधारते. धावपलकावरती 9 धावा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 वर जाऊन पोहोचले गेले. आमचे गुणलेखक सकाळपासून कार्यरत आहेत. अधिनाथ अप्रतिम चांगलं स्कोरिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतं. अप्रतिम चांगला फटका यावेळेला कट केला जातोय. एक रन तर जरूर मिळेल. एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 10 या धावसंख्येवर 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. दिपेजी माने चांगल्या पद्धतीने आपण पाहतायत हा खेळ साकारला गेलाय. जरी ओपनचा संघ असला तरी सुद्धा त्या खेळाडूंना त्या गोलंदाजासमोर नांगी टाकत नाहीयेत. ही महत्वाची बाब आहे. डेफिनेटली, कारण त्यामागची मेहनत त्यांची तेवढी तितकी आहे आणि तेवढ्या चांगल्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. यावेळेचा बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अगदी बंदुकीतून गोळी निघावी तसा फटका, परंतु त्या गोळीला थांबवण्याचं काम सूरज पस्टे गोडगावचा हा खेळाडू. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा ज्यानं उचललाय आणि आपल्या संघाकरिता 2 धावा वाचवल्यात. प्रेक्षक राजा बघा किती चतुर आणि चाणाक्ष आहे. टाळी वाजवा हे सांगावं लागलंच नाहीये. हे खरं आहे क्रिकेटवरचं प्रेम आणि ते मात्र पाहायला मिळतंय या MCC ट्रॉफी 20-25 दरम्यान. वॉट फिल्डिंग, काय जबरदस्त फिल्डिंगचा नजारा यावेळेला पाहायला मिळतोय. आपल्या संघासाठी 2 धावा सेव्ह केल्या. संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली गेली. इथून स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर आहे त्या ठिकाणी फेकी करतील. डबल माइंड मध्ये होते आणि पाहता पाहता 1 रन्स मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 13 या धावसंख्येवर. धावा थांबवलेत परंतु प्रयत्न करतायत यश आणि साहिल. अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत असताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगले प्रयत्न यावेळेस मात्र पाहायला मिळतात यश आणि साहिलच्या माध्यमातून. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा खोलात टाकला. संधी नाहीये, कोणत्याही पद्धतीची संधी दिलेली नाहीये. कौतुक गोलंदाजांचं करावं लागेल. का आम्ही व्यावसायिक गटातून मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतो हे आतापर्यंत प्रथमेश आणि त्यानंतर अक्षय घरतनं दाखवलंय. ज्या पद्धतीची गोलंदाजी राहिली आहे कोणत्याही प्रकारची संधी निर्माण करू दिलेली नाहीये त्यांनी. वेग होता आणि त्यामुळे बॅट थोडीशी पाठीमागे जाताना पाहायला मिळतोय. भन्नाट वेग म्हणून अक्षय घरत या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. 1 रन ऍड होईल. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस शिवांश स्पोर्ट्स मथाणे टीम जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथून जर आपण पाहिलं ना तर या 6 चेंडूमध्ये कमीत कमी 10 ते 12 धावा आल्या ना तर एक फायटिंग टोटल असणार आहे. कारण यश, दीपेश आणि तदनंतर मात्र कुशल, साहिल असे चांगले गोलंदाज मथाणे संघाकडे देखील आहेत. त्यामुळे एक फायटिंग टोटल उभारण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. संध्याकाळचं सत्र आहे, थोडीशी हवा थांबली आहे, त्यामुळे बॉल कमी ट्रॅव्हल होतो आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून मथाणे संघानं पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कल्पेशला आपण सुद्धा पाहतायत जो वेडीगाव या गावातून बिलॉंग करताना पाहायला मिळतो. एक लेफ्ट आर्म गोल्डन इरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. परंतु राहुल पाटील आता गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. अतिशय कमी वेळेत कमी वयामध्ये या खेळाडूने चर्चेला उदाहरण आणलंय आपल्या नावाची. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. कॉटन बोल्टची संधी. राहुल पाटील त्या संधीचं सोनं करेल का? यस, डेफिनेटली. कॉटन बोल्ट फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. मिस्टर साहिल गॉन. थँक्यू
काय जबरदस्त ताळमेळ यावेळेस आमच्या डीजे मास्टरनं साधलाय. ऐन वेळेला झालेला विस्फोट तो देखील अचंबित करून गेलाय सगळ्यांना. धावपलकावरती 14 धावा आहेत. फटाक्यांचा सूर येऊ लागलाय. हळूहळू फटाके वाजायला लागणार आहेत, कारण घरच्या मैदानावरती दादागिरी करू लागलाय तो अर्थातच पाटील ब्रदर्स चॅलेंजर पुरापाडा संघ. नव्यानं बॅटर मैदानाच्या आतमध्ये निहार दाखल झालाय. अमित पाटीलला थोडंसं मागे ठेवून निहारला यावेळेस मात्र प्रमोट केलंय, परंतु त्याचं प्रमोट करणं त्याच्या संघाकरिता किती उपयुक्त राहणार आहे ते देखील पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा बॉल तयार, गोलंदाजी मार्कवर. चौदावर 2 धक्के आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज राहुल पाटील. अप्रतिम ऑफ साईडला हलक्याच्या हाताने ड्राईव्ह खेळला जातोय. रोशन पुढे सरसावेल. काय बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळते. अतिशय चांगल्या पद्धतीने फेकी केली जाते. 1 रन मिळेल. फेकी केल्यानंतर सुद्धा सुमित ढेकले त्या ठिकाणी रिॲक्शन त्यांचं पहा की तुम्हाला इथेच आता धडे गिरवायचे आहेत. आणि ज्या वेळेला तुम्ही मात्र या अशा खेळाडूंच्या तालमीत तुम्ही वाढताना त्यावेळेला तुम्हाला एक एक गोष्ट शिकायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15-15ला 2. 15 धावसंख्येवरती 2 बाद अशी अवस्था. प्रथम फलंदाजी करत असताना अंतिम मुकाबल्यामध्ये शिवान स्पोर्ट्स मथाणे टीमच्या यावेळीचा बॉल खोलात होता, खोदून काढला, परंतु सूरज पष्टे आहे अडथळा बनेल. यावेळेस मात्र तो संकटमोचक आपल्या टीम करिता टिपलाय झेल संपला. यश चौधरीचा खेळ, विकेटचं पतन. थँक यू. सिल्वर लाईन साऊंड, धडक बीट, तुफान एनर्जी, प्रभावी साऊंड, जबरदस्त मिक्सिंग आणि धमाकेदार व्हायब्रेशन सह सिल्वर लाईन साऊंड प्रत्येक इव्हेंटला खास बनवतो. सॅल्यूट आहे सिल्वर लाईन साऊंडला. धन्यवाद. तिसरा फलंदाज बाद झालाय यावेळेस मात्र टीम शिवान स्पोर्ट्स मथाणेचा. धावपलकावरती 15 धावा आहेत. 15 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये कुशल आले आहेत. काहीतरी कुशल कामगिरी करावी लागणार आहे त्याला. स्वप्नील आलेत, माफ करा, स्वप्नील आलेत मैदानाच्या आतमध्ये. सकाळच्या सत्रामध्ये आघाडीला आले होते स्वप्नील. आता या शेवटच्या सामन्यामध्ये शेवटचे 3 बॉल शिल्लक असताना काय करतील स्वप्नील. यावेळेचा बॉल चॉप केलाय, हवेमध्ये राहिला जास्त काळ चेंडू. लॉंगॉन वरून क्षेत्ररक्षक आला, परंतु त्याच्या मस्तकावरून चेंडू ट्रॅव्हल होईल. डीप मध्ये प्रोटेक्शन होतं, त्यामुळे 2 धावा निश्चित वाचतील. दुहेरी धावेने धावपलक वधारत आहे. धावपलक जाऊन पोहोचतंय 17 या आकड्यावरती. काहीसा यावेळेस जर पाहिलात तर थोडासा शिस्तबद्ध खेळ राहिला. गोलंदाजी करत असताना पाटील ब्रदर्स चॅलेंजर्स पुरापाडा टीमचा गोलंदाजी करत असताना आतापर्यंत जर पाहिलात मोठे फटके त्यांनी येऊ दिलेले नाहीये त्यांच्या विपक्षामध्ये. आता काय शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. इथून या 2 बॉलवरती अधिकच अधिक धावा गोळा करणं हा एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलंय स्वप्नील आणि सोबतच निहारने. यावेळीचा बॉल खोलात, पुन्हा एकदा बॅटची कड घेऊन मागे चाललाय. शॉर्ट थर्डमॅनला पंकज मांजे चेंडू अडवतील, फेक करतील, तदवर घेतली गेली 1 धाव. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि धावपलकावरती 3 बाद 18. शेवटचा बॉल आहे. राहुल पाटीलने खूप चांगली गोलंदाजी करत 2 विकेट्स मिळवले. 4 रन्स फक्त धावा खर्चित करत असताना पाहायला मिळाला. अतिशय चांगलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट MCC क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिलंय. राहुल पाटील अप्रतिम चांगला फटका आहे. ऑफ साईडला खेळला गेलाय. फिल्डर सूरज पष्टे पुढे सरसावत आहेत. चांगली फिल्डिंग आणि फेकी येईपर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील का. आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता स्वप्नील यांचा. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. संघाची टोटल जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 21 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. यस डीजे. चला यार सारे या एक भार हा गाव एक कराया. चला यार सारे या एक भार हा गाव एक कराया. चला यार हाथ या एक साथ हा स्नेह भाव जपाया. खेळू क्रिकेट, भरवू क्रिकेट, वाढवू क्रिकेट, जगवू क्रिकेट. खेळू क्रिकेट, वाढवू क्रिकेट, भरवू क्रिकेट, जगवू क्रिकेट. स्वागतम सुस्वागतम. MCC क्रिकेट क्लब आगाशी सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे
आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक स्वागत करत आहे। ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला मदतीचा हात पुढे केला त्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार। अमित चुरी, उद्योजक। थँक्यू डीजे मास्टर। अतिथी देव भव ही आपली भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीला उजाळा देत असताना आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित झालेल्या प्रमुख अतिथी आदरणीय सुलक्षणा मॅडमचा आपण करूया सन्मान। ज्या ठिकाणी या विभागाच्या स्थानिक नगरसेविका रंजना मॅडम, मी आपणास विनंती करतो आपल्या भारतीय महिला क्रिकेटच्या माजी महिला यष्टिरक्षकपटू, तब्बल 12 ते 15 वर्ष क्रिकेटची सेवा, मुंबई त्यानंतर रेल्वे आणि तदनंतर भारतीय महिला टीम मध्ये ज्यांनी आपले अविरत स्थान निर्माण केलं, 5 वर्ल्ड कप ज्यांच्या नावावरती खेळण्याचा भीष्म पराक्रम आहे, तब्बल 31 T20 सामने, 46 ODI आणि 2 टेस्ट मॅच ज्यांनी लिलया पेळल्या, अशा भारतीय महिला क्रिकेटच्या यष्टिरक्षक सुलक्षणा मॅडमचा व्यासपीठावरती सन्मान झालाय। सामन्याकडे वळणार आहोत आपण, तदनंतर पुनश्च एकदा आपण सन्मानाकडे देखील जाणार आहोत। तत्पूर्वी हा जो वेळ उपयुक्त आपल्याला मिळाला त्या वेळेमध्ये आपण मॅडमचा सन्मान केलाय। 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 21 धावा, धावफलक छोटं वाटलं तरी हे मोठं बनवण्याचं काम गोलंदाज करू शकतात शिवान स्पोर्ट्स मतानेचे, आणि त्याकरिता चेंडू दिलाय छोट्या चणीच्या यश चौधरीच्या हातामध्ये। यश चौधरी आणि डावपुऱ्या हाताचा सुमित डेकळे यांचं द्वंद्व पाहण्याजोगं राहणार आहे। 18-21 इक्वेशन आणि 18-21 इक्वेशनामध्ये संध्याकाळचं सत्र आहे। या संध्याकाळच्या सत्रामध्ये पुरापाड्याच्या मैदानावरती कसे विक्रम होतात या सर्व खेळाडूंना माहित आहेत, सगळ्या खेळाडूंना माहित आहेत, कारण इथं खेळण्याचा त्यांचा तो अनुभव तो सांगतोय त्यांना की या धावा सुद्धा किती मोठ्या आहेत आणि किती छोट्या आहेत। सुमित ढेकळे आणि प्रथमेश ठाकरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे। गोलंदाजी मार्कवरती यश चौधरी, पहिला चेंडू त्याला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, एका धावेसाठी खेळला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुमित करतील, परंतु दुसरी धाव काय घेऊ दिली जाईल का? बघा यश चौधरीकडे एक अनुभव कशाचा आहे, त्याच्याकडे पाठबळ कशाचं आहे, या चॅलेंजरच्या सर्व खेळाडूंसमेत तो सुद्धा खूप सारं क्रिकेट खेळलाय, त्यामुळं त्याला या गोष्टीचा अनुभव असल्या कारणानं या मॅचला कसं आपल्या बाजूने संदेश पाटील यांच्याकडून लगातार 3 षटकाराला 1000 रुपयाचं बक्षीस आहे, म्हणजे जवळजवळ मॅच संपल्याच जमा होईल त्याच्यासाठी ते 1000 रुपयाचं बक्षीस आहे। बघा 2 स्क्रीन, जसं DBNचा मगाशी उल्लेख केला होता, त्यांचं केलेलं हे जे कार्य आहे किंवा त्यांचे जे ग्राफिक्स किंवा बाकी श्रीवास स्विच इट, लगातार 3 षटकारांचा नाही इथे चौकार आलाय स्विच इटचा फटका कव्हर रिजन मध्ये गेला, चेंडू उत्तम ज्वेलर्स चौकाराच्या साठी। खऱ्या अर्थानं करोड फॅन त्याने आपले निर्माण केलेत, कारण त्याची बॅट बोलतीये मैदानाच्या आतमध्ये। चौकार आलाय, धावफलकाला आकार आलाय, धावफलक 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। चौकारानं डावाची सुरुवात केली आहे प्रथमेश ठाकरेनं, यावेळेस पुनश्च एकदा यश सज्ज होतोय प्रथमेश करिता। यावेळेचा चेंडू भिरकावलाय स्विच हिट पद्धतीनं, शॉर्ट थर्डमॅनला बीट करून चाललाय चेंडू, 1 बाउंस सीमारेषा पार, प्रथमेशच्या बॅटमधून लगातारचा दुसरा उत्तम ज्वेलर्स चौकार। वारसवाल्या प्रथमेश दादाचं करोड झालेत फॅन, त्याने फॅन का झालेत त्याची सर्वांना माहिती आहे, का फॅन झालेत ते त्याचा तो खेळ आणि त्या खेळामुळे मिळवलेलं त्याने नाव आणि त्यामुळे त्याचा तितका मोठा फॅन बेस बनलाय। शांत संयमी आणि कलात्मकतेने भरलेला खेळ नेहमीच प्रथमेश या मैदानावरती सादर करत आलाय गेले काही वर्षांनी। चेंडू यावेळेला शपलून खेळण्याचा प्रयत्न उंच हवेमध्ये गेलाय, फक्त हवेमध्ये नाही तर हा एरियल लूट क्लिअर करत असताना चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जातोय। 6 धावांसाठी युरो पॉवर षटकार। मास्टर ये बड़े मंच का सरपंच है। पूर्ण या सिरीज मध्ये जर पाहिलीत ना तर बॅट शांत होती प्रथमेशची, परंतु ग्रँड फिनाले मध्ये प्रेक्षकांची आणि मान्यवरांची मन कशी जिंकायची हे त्याला चांगलं माहिती आहे आणि तीच फटकेबाजी पाहायला मिळाली। पुनश्च एकदा स्विच हिट, यावेळेस पाठवलाय चेंडू कव्हर बाउंड्री बाहेर, लगातारचा दुसरा षटकार डिझेल वाजवण्याची संधी जरूर देणार आहोत, परंतु मागील वर्षी सुद्धा असाच काहीसा प्रथमेश ठाकरे याच माताने संघामधून खेळण्यासाठी आला होता
आणि त्याने असाच काहीसा धुमाकूळ गाजवला आणि चॅम्पियन म्हणून दिलं होतं शिवान स्पोर्ट्स माताने संघाला. आता प्रथमेश ठाकरे विरुद्ध होता आणि विरुद्ध असताना माताने संघाला त्याने पराभूत केलं. एकाच षटकामध्ये मॅच संपली आहे आणि चॅम्पियन राहिली आहे, चॅम्पियन ठरली आहे टीम पाटील ब्रदर्स चॅलेंजर्स पुरापाडा.